प्रेग्नंट असताना जर तुमच्याकडे प्रेग्नंट फ्रेंड्स असतील ना, तर याच्यासारखं ब्लेसिंग काहीच नाही असू शकत. स्पेशली जर तुमची फॅमिली तुमच्यापासून लांब आहे. माझ्याकडे पण अशी एक फ्रेंड आहे. आम्ही रोज वॉकला जायचो आणि हॉनेस्टली इट वॉज लाइक अ थेरपी. बिकॉज दिवसा काय झालं, ते तुला काय सिम्प्टम्स आहेत, मला काय सिम्प्टम्स आहेत, आज पाठ दुखते, आता पोट जड वाटायला लागलंय, इथपासनं आम्ही सगळ्या गप्पा मारायचो. संक्रांत असू दे, डोहाळे जेवण असू दे, पिक्चरला जाणं असू दे, आम्ही सगळ्या गोष्टी एकत्र केल्यात. मी तिला खजुराचे लाडू देण्यापासनं ते तिने मला हॉस्पिटलमध्ये अळीवाची खीर आणेपर्यंत आम्ही हा सगळा प्रवास एकत्र पाहिलाय. डिलिव्हरी झाल्यानंतर सुद्धा ब्रेस्ट फीडिंग, मेल्टडाउन्स, हार्मोनल चेंजेस, बाळाचे व्हॅक्सिनेशन्स, जागरण आणि आत्तासुद्धा बाळाचे सॉलिड्स चालू केल्यानंतर तू काय देतेस बाळाला, मी काय देते बाळाला, ही सगळी जर्नी आम्ही एकत्र करतोय. आणि हे खूप, खूप, खूप ग्रेट ब्लेसिंग आहे माहिती आहे का? आज आरू त्रास देतोय का गं? इट्स ओके. आज मी तुला जेवणाचा डबा देते हे समजून घ्यायला त्या फेजमधनं जाणारी तशीच मैत्रीण लागते. अनु, धिस इज फॉर यू.